देव, देश आणि धर्मासाठी विश्वात्मके देवे साधक मंडळी. महाराज की आमचं जय. 16 आलंय वरचं एकतर पूर्ण येऊन इथं कमी होतं. आता आपण म्हणजे आषाढी वारी या निमित्तानं इथं आपण जमलो नाही. मग आता आषाढी वारी म्हटली की आपलं लक्ष कुठं पंढरपुराकडे जाते नाही. मग आता आषाढी वारी म्हणजे आम्ही सगळी यात जाऊन आलोय, अनुभव घेऊन आलोय तिथून. तर तिथं असा अनुभव आम्हाला मिळाला नाही. कारण की तिथं आपण का जात होतो की जीवाला सुख मिळावं, म्हणजे आपुला तर देव एक करून घ्यावा, तेने नाही जीवा सुख नाही, सुख पाहिजे होतं म्हणून आम्ही जात होतो नाही दिंडीला. तर असं सुख तिथं मिळत नाही. आता इतर दिंड्या चालत नाही तिकडं. आता आमच्या गावात 3 दिंड्या गेल्या, असे किती दिंड्या गेल्या असतील जगातल्या या. खरं असं सुख आपल्याला तिथं मिळत नाही. का मिळत नाही तर तिथं योग्य मार्गदर्शन आपल्याला भेटलं नाही, म्हणून आपल्याला सुख मिळत नाही. कारण तिथं सगळं म्हणजे उपाधीच आहे नाही काय. हे दिंड्या करणे, वैष्णव मेळावा करणे, परत सप्ताह करणे, काय आहे ते सगळे तिथं उपाधीच आहे. उपाधी असल्यामुळे तिथं काय म्हणजे सांगण्यात तिथं कोण आपल्याला सद्गुरू भेटलेच नाही. तिच्यामुळे तिथं आपल्याला अनुभव आला नाही आतापर्यंत. म्हणजे आता का अनुभव कसा येतोय की इथं म्हणजे आपल्याला आत्मा अनुभव यायला लागलाय ना इथं. त्या ह्याच्यात सत्संगात आल्यामुळे आत्मा बघा म्हणजे आपल्याला बाबांनी किती काय काय भरवली की ह्यात म्हणजे आपल्याला म्हणजे थोडं म्हणजे आपण कुविचारात न आलेलो होतो नाही. आपल्याला म्हणजे संतांचा संघ म्हणजे काय, आपण कशासाठी जन्माला आलो, का आलो, हे कायच आपल्याला माहित नव्हतं. मनुष्य म्हणून हे सुद्धा आपल्याला माहित नव्हतं. का तर आलोय आता प्रपंचातच आपण हे झालेलो होतो. मग सद्गुरूंची भेट झाल्यावर काय झालं की आपल्याला बाबांनी बघा म्हणजे किती शिकवलं. लिनता, नम्रता, सहनशीलता हे आपल्याला काय माहीतच नव्हतं आतापर्यंत. मग ज्या आपल्या संतांची भेट झाल्यावर लीन कसं राहायचं, आपल्या सहनशीलता कशी आली पाहिजे, नम्रता कसं झालं पाहिजे, किंवा आता अनुभवाने सांगितलं 4 महावाक्य. चांगला विचार केला तर, सूक्ष्म विचार केला तर, बारीक विचार केला तर, विषय प्रयोजन समजून घेतला तर, ह्या 4 महावाक्यामध्येच आपला प्रपंचात आहे परमार्थ आहे. मग परमार्थ करणं म्हणजे हे आम्हाला माहितच नव्हतं. आम्ही जात होतो नाही, सगळं देव धर्म सगळं करून बसलोय, परंतु ह्या जीवाला सुख मिळालं नाही. का मिळालं नाही तर आपल्याला संतांची भेट झाली नाही किंवा योग्य मार्गदर्शन देणारे आपल्याला भेटले नाही. सगळीकडे जायचं तर उपाधीत. आता आपण बाबांनी आपल्याला कुठं कुठं फिरून आणलं, काशी पण घेऊन आणलं, असं कोण सांगितलंय तिथं? काही सांगितलेलं नाही. फक्त हितच या सत्संगातच आपल्याला आत्मानुभव देणारे संत सद्गुरू भेटले. म्हणजे बघा आता किती आपल्याला बाबांनी केवढं सांगितलं की आत्मशोध, आत्मबोध, आत्मकल्याण आणि विश्वकल्याण. विश्वकल्याणापर्यंत आपल्याला नेऊन सोडले बाबांनी. आता आपल्याला संतांनी काय केलं, आता तुकाराम महाराजांनी काय केलं, विश्वकल्याणाचं कार्य केलं नाही काय, तिला प्रपंच केला काय, उपाधी लावून घेतली. श्रीपाद बाबांनी काय केलं, ज्ञानेश्वर माऊलींनी काय केलं, आता आपल्या रायचं बाबा काय करायला लागल्यात, विश्वकल्याणाचं कार्य तर आपल्या सामील करून घेतलंय. मग इथं म्हणजे आपण म्हणजे राहिलं पाहिजे नाही ह्या त्या डब्याला चिकटून राहिलं पाहिजे, तर आपण तिथं शेवटच्या टप्प्यात जाऊन पोहोचणार आहे. नाही बाबा आता माझं झालं, मला मिळालं सगळं, आता बाबा मगाशी म्हणाले मला चिखलीवाली बोलवत नाही, माय काय म्हटल्या, खरं तसं नाही माई, आम्ही तुम्हीच आम्हाला घेऊन जाणार आहे माई. खरं बाबांच्या संगतीत शेवटपर्यंत कार्य आपलं झाले. कार्य आपल्याला किती काय काय घालून दिले. झाडाची सेवा करा, झाडे लावा, परत गायींचं पालन पोषण करा. गायींचं काय माहित होतं आपल्याला, झाडांचं काय माहित होतं, आम्ही झाडं लावत होतो बांधाला आमच्या. खरं अपेक्षा ठेवून कर्म कसं करायचं हे सुद्धा माहित नव्हतं. कर्म म्हणजे काय आम्हाला माहितच नव्हतं नाही. कर्म आम्ही कशामुळे समजले, बाबांची भेट झाल्यामुळे. कर्म कसं करायचं, निर्धारित कर्म करायचं. असं बाहेर कोण निर्धारित कर्म करायला सांगत नाही. कारण तिथं बाहेर असं नुसतं अपेक्षा ठेवूनच करायचं. काय केलं तरी मला कीर्तन करायला, मला प्रवचन करायला, मला कोणतरी महाराज म्हणावं, मला पुरस्कार द्यावं, हे चालू आहे बाहेर सगळं बघितलं तर. हे आपल्या संग येणार आहे काय, हे येणार नाही. हे काय आपलं उलट आणि जन्म मारण्याचा फेरा आहे तिथं. मग निर्धारित कर्म कसं करायला सांगितलं बाबांनी आपल्याला, त्या आता सिद्धोबाची डोंगरात झाडं लावायला सांगितली आम्हाला. मग आता जे आपण शेतात लावतो तिथं अपेक्षा असते नाही काय, ह्या झाडाला किती आंबा आल्यात, मोजून येतोय आपण घरला. तसं सिद्धोबाई डोंगरात आपण झाडं लावलोय, तिथं आता जात होतो, तर त्या झाडाला फळ लागले काय, पिरू लागले कायच बघत नव्हतं. का तर तिथं अपेक्षाच नाही. मग ते कोण करून गेल्यात,
सद्गुरूच आपल्याकडून कडून घ्यायला लागलेत नाही. आता गायींची सेवा कशी करून घ्यायला लागल्यात. आपल्या जर घरच्या गायी असल्या तर कसं एवढं आमचं दूध निघालं पाहिजे, एवढं डेअरीला गेलं पाहिजे, त्याला चारा जास्त घाला, लागवड जास्त घाला, अपेक्षा असते नाही. खरं जे आता आपल्याला गोशाळा काढून दिल्या तिथं अपेक्षा काय नाही, अपेक्षा काहीच नाही तिथं. नुसतं आपलं ह्या आठवड्यात आमचा नंबर येणार, पुढच्या आठवड्यात वार आमचा येणार, लक्ष सगळं त्या गायींच्याकडे, त्या ताक करण्याकडे आणि पुरुषांचा नंबर वैरणीकडे. म्हणजे किती बाबाने आपल्या सतत 90% आपल्या त्या परमार्थातच जोडून दिलेला आहे. तरी जर आपल्याला जर अहंकार आला, म्हणजे सद्गुरूंचं भांडवल काय, लिहिता नम्रता सहनशीलता हे भांडवल आहे. हे जर आपण आचरणात आणलं नाही, परमार्थ कसा आहे, आचरणाचा आहे, अनुभवाचा आहे. आता आपण का पंढरपूरला गेलो नाही, तिथं अनुभव असं येत नाही, आचरणात येत नाही, तिथं अनुभव आणून द्यायला येत नाही आपल्याला. त्यांनी सद्गुरूच आणून द्यायला येतं. आपल्या इथं काही नाही, तिने आम्हाला शिकवलंय, बोटाला धरून न्यायला लागल्यात, म्हणून आपल्याला इथं अनुभव आलाय, म्हणून आम्ही इथे येतोय. मग बघा आता गायींची सेवा, आता तिथं पण आपली अपेक्षा काय नाही, जायचं, ताक करायचं, लोणी काय असेल ते काम करायचं, पहाटे 4 वाजता जाऊन ब्रह्ममुहूर्तावर इतकी फ्रेश वाटते की म्हणजे त्या दिवशी असं काहीच म्हणजे आपल्याला हे होत नाही, म्हणजे आळस कंटाळा काही येत नाही. कशामुळं, म्हणजे सद्गुरूंनी आपल्याला चांगला मार्ग निवडून दिलाय, राजमार्ग निवडून दिलाय. तिच्यामुळे आपल्याला काय आलेलं सगळा अनुभव इथे यायला लागलाय. तिच्यामुळे आपण आता कुठं भरकटत नाही. आता बघा आमच्यात आता ओम शांतीचं पण हे निघाल्यात, असं भरपूर हे निघायला लागल्यात. आपलं सत्संगाचं कसं असतंय तसं संप्रदाय. हा, खरं आम्हाला ती सांगते, खरं आम्हाला ते ऐकू सुद्धा वाटत नाही. काय ऐकू वाटत नाही, हे चांगलं वाटतंय. ते काय आहे म्हणजे कोणी टीव्हीवर कधी एखादा कीर्तन म्हणजे लागलेलं असतंय, काय असतंय, खरं ते बाहेरचा जीवात आता आपल्याला ऐकू वाटत नाही. काय ऐकू वाटत नाही, त्यांचा आचरणाचा परमार्थ नाही, अनुभवाचा परमार्थ नाही. तिथं हे जे आहे आपलं सत्य आणि सत्यच कडे घेऊन जाणार आहे. आणि हे कोण घेणार आहे, सद्गुरूच आपल्याला घेऊन जाणार आहेत. ज्यासाठी काय करायचं, इथं आपण लीनच राहायला पाहिजे. आता मिळालं आपल्याला राजमार्ग, आपण ती तत्वाचं ज्ञान झालं तर आपण आता झालं माझं काय म्हटलं तर काय होणार आहे, तिथं थांबणार आहे. आपल्याला कुठं पण शेवटच्या श्वासापर्यंत आपण गेलं पाहिजे नाही, शेवटच्या श्वासाला आपलं ते समजणार आहे. आता आधीमध्ये आता सोडून असं चालणार नाही. मग ते गायीच्या सानिध्यात आपल्याला म्हणजे अनुभव येतोय ती गाय, म्हणजे आता गोशाळेत पण गाय आहेत, आमच्या घरात पण गाय आहे. खरं हिच्या आधी कसं व्हायचं, ती गाय एक असायची आणि ती कशी म्हणजे फक्त श्रावण महिन्यात 1 महिन्यावर पूजा करायचं, मार्गशीर्ष महिन्यात 1 महिन्यावर पूजा करायचं, झालं. त्यात देव आहेत, 33 कोटी देव आहेत, खरं फक्त 2 महिने तेवढ्या पुरतं. मग तेवढ्याला आपल्याला म्हणजे त्याचा अनुभव येणार आहे काय, नाही. मग आता बाबांनी आपल्याला सतत त्या गायींच्या सेवेत किंवा झाडांच्या सेवेत या सत्संगात सतत आपल्याला हे करायला, म्हणजे तिनेच आम्हाला म्हणजे हे करून घेतलं, सामील करून घेतलं. तिच्यामुळे काय आलेले अनुभव यायला लागलाय त्यांचा, झाडांचा अनुभव, गायरांचा अनुभव. परत म्हणजे उघड्या डोळ्याचं चिंतन करा म्हणतात नाही, उघड्या डोळ्याचं चिंतन म्हणजे बघा किती भावने आपल्याला येते. मग आता ते गायरांच्यावर फक्त आम्ही जाऊन येतो, एवढं 4 जायचं, 6:30-7 वाजून येतोय. एवढ्यात आता झालंच नाही 2-3 वर्ष ते गोशाळा निघून. खरं आपल्याला शक्ती आल्या पण गायीच्या सेवेत गेल्यामुळं शक्ती आल्या का लागले. तिच्या आधी कसं मी जरा काय झालं की आजारी पडायचं, हे व्हायचं, आणि त्यांच्या काय म्हणजे नुसतं ताक करायचं, लोणी करायचं, काय सेवा असेल तेवढी करून यायचं, तिथले आणि आमच्या गोट्यातली एवढ्यामुळं एवढं शक्ती यायला लागल्या. तिचं जेवढं गोमूत्र आहे, तिचं दूध आहे, तिच्या अंगावर हात फिरवलं तर किती आपल्याला म्हणजे किती आम्ही शक्ती हे होणार आपल्यात. म्हणजे मला तरी वाटतंय की ते डॉक्टरच आहे आमच्यासाठी, गाय डॉक्टरच आहे. त्यांच्या अंगावर जर हात फिरवलं तर एवढं ऊर्जा निर्माण होते अंगात की म्हणजे सांगताच येत नाही. मग देव तरी आहेत, परंतु औषधिक पण ती गाय जी देशी गाय, आणि तीच याच्यात गाय, तिचं दूध खाल्यावर काय होणार आहे, म्हणजे आता अनुभव आलाय. परवा उन्हाळा एवढं उष्णत होतं की आमच्या याच्यात गाय जास्ती चिखलीला, आणि त्या काय म्हणजे उष्णता असल्यामुळे धापा लागल्या, कुणाच्या मेल्या, कुणाच्या असे उठल्याच नाही, तसं झालं. मग तसलं दूध खाऊन आम्ही काय होणार आहे, आम्ही पण धापणारच आहे ना. मग काय एवढं सद्गुरू आपल्याला द्या लागल्यात, एवढं आपल्याला म्हणजे घ्यायची हे नाही, आपली पात्रता नाही. ते सुद्धा म्हणजे बाबा सांगते तुम्ही फक्त जुडून राहा, पडून राहे ते काही उगाच संतांच्या काही, म्हणजे आपण हालचाल नाही करायचं, आता हालचाल नाही करायचं, फक्त इथं राहायचं. आपल्याला प्रवचन करा, येऊ दे नाही येऊ दे, सगळं त्यांचंच आहे, बाबांचंच आहे.
काय तर आपलं शरीर सुद्धा त्यांचं आहे. चाले शरीर कोणाचे सत्य, कोण बोलितो हरवी. मग शरीर कुणाचं आहे? क्षणभंगूर नाही भरोसा. शरीर तर आपलं आहे का? बघा माझं शरीर म्हटलं तर बघा, मग तुमचं दुखणं आहे ते थांबलं पाहिजे. थांब बाबा म्हणून सांगितलं तर थांबाय पाहिजे. कुणाचं आहे शरीर आहे? सगळं त्या भगवंताचं आहे, त्या सद्गुरूंचं आहे. सद्गुरूंचं आहे नाही. मग एवढं आपण ऐकतो, एवढं सद्गुरू आपल्याला भेटल्या तरी आपल्याला म्हणजे पटत नाही किंवा घसरण होत्या. मग ह्या ठिकाणी आपण जर लीनच राहिलो, आपल्याला काही नको बाबा, फक्त तुमचं चरणाची तेवढं लीन आपण राहिलो तर आपल्याला तुम्ही घेऊन जाणार आहे. जय